सगळे मजेतच असतं. तर मी हा एक मिनी ब्लॉग बनवत आहे. ते कशासाठी काय तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये समजेलच. मला पूर्ण व्हिडिओमध्ये बोलता येणार नाही आहे, तरी पण तुम्ही समजून घ्या प्लीज. हाय कर, हाय, इकडे बघ, हाय. तुम्ही बघू शकता इथे की मी कार ड्राईव्ह करत आहे. तर याच्या मागचे कारण म्हणजे थोड्याच दिवसात सिया डे केअरला जायला लागणार आहे आणि तिचा पिकअप अँड ड्रॉप मलाच बघायचा आहे. तर त्याच्यासाठीच ही थोडीशी तयारी चालू होती. कार ड्राईव्ह करायला मला आधीपासूनच येते. फक्त 2 वर्ष झाले मी कार ड्राईव्ह केलेली नव्हती. लास्ट इयर इंडियामध्ये होते आणि त्याच्या आधी सिया छोटी होती आणि त्याच्या आधी मी प्रेग्नंट पण होते. त्याच्यामुळेच काही कार ड्राईव्ह करायचा चान्सच नव्हता. तर म्हटलं आता थोडीशी प्रॅक्टिस करू, म्हणजे अचानक चालवायला गेले तर काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि सियाचे डॅडी साईडला बसले होते, सिया मागे होती. सियाचे डॅडी इन्स्ट्रक्शन्स दिल्याप्रमाणे मी ड्राईव्ह करत होते. कारण इथे रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप आहेत, तर त्याच्यामुळे थोडंसं काळजी घ्यावी लागते ड्राईव्ह करताना. रूल्स वगैरे सगळे फॉलो करावे लागतात. खूप वेळ ड्राईव्ह करून झाला होता, त्यामुळे सिया मागे कारमध्येच झोपली होती आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. गॅस पण भरायचा होता. गॅस भरण्यासाठी थांबलो गॅस स्टेशनवरती. इथे गॅस स्टेशनवरती मोस्टली सेल्फ सर्व्हिसच अवेलेबल असते. तर मी म्हटलं हे पण थोडंसं शूट करून टाकूया. तर मी अजून तरी इंडियामध्ये सेल्फ सर्व्हिस गॅस स्टेशनवरती म्हणजे पेट्रोल पंपावरती पाहिलेली नाही आहे. जर तुम्हाला कुठले ठिकाण माहीत असेल इंडियामध्ये की जिथे सेल्फ सर्व्हिस आहे, त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण ते ठिकाण कळेल. आणि गॅस भरून झाला त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो होतो. बंद चालू हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आहे तुम्ही सगळे मजेतच असतील. मी आणि सिया निघालो होतो. तिचा एक ड्रेस आहे तो ऑल्टर करायचा आहे, तर त्याच्यासाठीच जायचं होतं. कारण त्याची पॅन्ट आहे ती खूप मोठी होत आहे आणि टॉप वगैरे तिचं वरचं जे आहे ते तिला परफेक्टली बसतं. जर पॅन्ट येईपर्यंत वाट बघितलं तर मग ती अजून वाढेल आणि मग टॉप येणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं हा ड्रेस वापरून टाकूया, कारण मी तो इंडियामधूनच आणला होता. तर इथे माझी एक फ्रेंड आहे, तर तिच्या ओळखीचे एक जण आहेत, तर ते इथे टेलरिंगचं काम करतात, तर तिथेच चाललेली आहे. मी माईक विसरलेली आहे वरती आज, तर म्हटलं जाऊ दे, कारण मी आता टॅक्सी बुक केलेली आहे आणि ती आता येतच आहे. त्यामुळे आता काय वरती जाऊन माईक आणत नाही. हॅलो 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 व्हॉट्सअप हॅलो व्हॉट्सअप 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 नीट घाल, काच आहे नीट घाल. येस, केस सगळी विस्कटून टाकली त्याच्या. सिया सिया, आता आपण इथे का बसलोय? टॅक्सीची वाट बघतोय की नाही? सिया टॅक्सीची वाट बघते, हो की नाही? कारण आज डॅडी नाही आहेत घरी, हो की नाही? हो की नाही? कॅबची वाट बघते की नाही? कुठे खूप ऊन पडलंय बघा, किती छान मस्त वाटतंय. असं असलं की काय वाटत नाही. थंड वारं आहे, तरी थोडंसं, एवढं नाही आहे, थोडंसं थंड असं हे आहे, वारं आहे. पण छान आहे, ऊन पण आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही ते वारं असल्यावर. आमची कॅब अचानक आली, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात जाऊन बसलो. कारण आम्ही व्हिडिओ शूट करण्यामध्ये खूप तिथे गुंग होतो बघा. तिकडे बेंचवरती बसलो होतो तेव्हा, आणि अचानक तिथे येऊन थांबली होती ती 2 मिनटं ऑलरेडी. तर त्यानंतर मग थोडंसं सगळं एकदम आल्यानंतर आपण कसं गडबडलं जातो तसं झालं, आणि लगेच मग जाऊन बसलो. आणि नंतर व्हिडिओ शूट करायचं काही लक्षात राहिलं नाही, आणि
तिकडे गेल्यावर पण ते आंटी अंकल होते, तर त्यांच्याशी बोलण्यात वेळ गेला आणि व्हिडिओ शूट करायचं खरंच लक्षात राहिलं. म्हणजे तिथं तर आपण करू शकत नाही त्यांच्या घरामध्ये ऑब्व्हियसली, पण रस्त्यावर वगैरे पण. आणि जी टॅक्सी होती इथून जाताना भेटली मला, कारण टॅक्सी मी का म्हणते, कारण टॅक्सीमध्ये विदाऊट कार सीट आपण लहान मुलांना घेऊन जाऊ शकतो. असं जे उबर वगैरे असतात ना, तर त्यामध्ये ते लोक अलाउड करत नाही. तिथून येताना मी पुन्हा बुक केली होती टॅक्सी, पण त्यांनी टॅक्सी काही बुक झाली नाही. इथून पुढचा आवाज माहीत नाही का रेकॉर्डच झाला नाही, तर मी सांगते तुम्हाला आता मी काय बोलत होते ते. तर जेव्हा मी सियासोबत बाहेर जाते एकटी, तर सियावरतीच मोस्टली माझं लक्ष असतं, कारण ती लहान आहे, काही करते त्याच्यामुळे बारीक लक्ष द्यावं लागतं. सियाचे डॅडी असले म्हणजे ते लक्ष देतात आणि मी मग व्हिडिओ काढू शकते, पण एकटी असल्यावर ते करणं पॉसिबल होत नाही. आता मी तुमच्यासोबत 2-3 क्लिप शेअर करणार आहे, जे की इथले टुरिस्ट प्लेसेस आहेत आणि थोडीशी माहिती पण देणार आहे. तर हे जे तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघत आहात ते आहे लेक लुईसच्या इथलं फेअरमेंट हॉटेल जवळचं दृश्य. हे कॅल्गरीपासून 2 तासाच्या अंतरावरती आहे, ऑलमोस्ट 200 किलोमीटर्स. तर बघू शकता हे 1 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तिथे बर्फ दिसतोय, कारण आता बर्फ नाही आहे. तर बघू शकता तरी पण भरपूर लोक फिरायला वगैरे जातात एवढ्या बर्फात. हे जे ठिकाण तुम्ही बघत आहात याला म्हणतात लँड ब्रेक वॉटरफॉल्स. तर हे ठिकाण कॅल्गरीपासून 208 किलोमीटर अंतरावरती आहे. जवळजवळ कॅल्गरीपासून 2 तास लागतात तिथे जायला. आता जरी तुम्हाला हे पाणी वाहताना दिसत असलं तरी याचा विंटरमध्ये पूर्णपणे बर्फ झालेला असतो. नद्यांचा पण पूर्ण बर्फ झालेला असतो. काही जण असतात ना की त्यांना लाँग ट्रिप आवडतच नाही, एका दिवसातच घरी परत यावंसं वाटतं, तर त्यांच्यासाठीची आहेत ही ठिकाणं. हे आता समोर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ते आहे ब्रिटिश कोलंबियामधलं इन्व्हरमेअर नावाचं ठिकाण. बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. तर हे आहे आय थिंक 270 किलोमीटर आणि जायला जवळजवळ 3.5 तास लागतात. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.